सुमन अगोदर दिवसभर बोलत असायची. ती आता अगदी गप्प झाली होती. ती फक्त आपल्या कामात गुंतून राहत असायची. काल सुमन जे काही म्हणाली होती ते चूक तर नव्हतेच. अर्जुनने खरोखरच सगळं घर तिच्या जबाबदारीवर सोडून दिलं होतं. पण त्या गोष्टीवर अर्जुन इतका रागावला का होता? विचारांचं वादळ तेव्हाच तुटलं जेव्हा अचानक सुमनच्या बोटात तीव्र वेदना झाली. पाहिलं तर सुरीने बोट कापलं होतं आणि रक्त वाहत होतं. त्यावेळी सुमन वेदनेने ओरडली आणि भाजी चिरणं थांबून पट्टी शोधायला लागली. एका हातातून रक्त वाहत होतं पण दुसऱ्या हात झपाट्यानं काम करत होता. तेव्हा तिचा आवाज ऐकून खाटेवर पडलेला अर्जुन मान वळवून तिच्याकडे पाहतो. त्यामुळे सुमनला वाटलं कदाचित तो मदत करेल. पण अर्जुन फक्त एवढंच म्हणाला, कापलं का? तुला किती वेळा सांगितलं लक्ष देऊन काम कर, आता पट्टी बांध. एवढं म्हणून तो पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त झाला आणि सुमनला पट्टी मिळाली होती. तिने पट्टी बांधली त्यामुळे आता तिला बोटाचा त्रास जाणवतच नव्हता. म्हणतात ना, जखमा शरीरावर खूप ठिकाणी होतात पण वेदना तिथेच जाणवतात जिथे सगळ्यात खोल जखम असते. आता तिच्या मनाच्या वेदनेनं बोटांच्या वेदनांना मागे टाकलं होतं. जिथून रक्ताचे थेंब गळाले होते तिथे कपड्यानं पुसून पट्टी बांधून सुमन पुन्हा कामाला लागली. आता अधिक काळजीपूर्वक काम करत असताना अचानक मागून आईचा आवाज आला, अगं तू बाजूला बस, किती रक्त वाहू दिलंस? त्या आवाजाने सुमन दचकली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं धूसर दिसायला लागलं होतं. कदाचित मनाच्या हाकेनं आईला बोलावून घेतलं होतं आणि विचारांनी त्यांची छबी डोळ्यासमोर उभी केली होती. नाहीतर आई आता कुठे होती? सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. आई तिच्या अगदी छोट्या जखमेवर सुद्धा गोंधळून जायची. हात कापला तर 3 दिवस तिला स्वयंपाकघरात पाऊल ठेवू द्यायची नाही. सुमन कधीकधी आईवर चिडायची, इतक्या छोट्या गोष्टींवर इतकी का काळजी करतेस? पण कदाचित आईला तिची जास्तच काळजी करण्याची सवय लागली होती. आई तिच्या रागाने काहीच फरक पडत नव्हता. नाहीतर ती असं अचानक सुमनला एकटीला सोडून गेली असती का? आई गेली होती पण तिची सवय आजही सुमनसोबत होती. या विचारात हरवलेल्या सुमनने हात आता जणू मशीनप्रमाणे चालत होता. भाजी तयार झाली होती आणि ती पोळ्या लाटून डब्यात भरत होती. हा तिचा अगदी रोजचा दिनक्रम होता. सकाळी लवकर उठणं, रोहनला उठवणं, आंघोळ घालणं, तयार करणं, मग त्याच्यासाठी नाश्ता आणि डबा बनवणं. हे सगळं करताच रोहनच्या शाळेच्या बसची वेळ येत असे आणि सुमनला धावपळ करून रोहनला शाळेत सोडावं लागत असे. परत आल्यावर आंघोळ, पूजा, स्वयंपाक आणि त्याच वेळी ऑफिससाठी तयारी. अर्जुन मात्र मोबाईलमध्येच गुंग व्हायचा. त्याला वेळेची काहीच चिंता नसायची. सुमनचं त्याला वारंवार वेळेची आठवण करून द्यायची. मग डबा घेऊन तिला ऑफिससाठी पळावं लागे. त्यामुळे बहुधा तिचा स्वतःचा नाश्ता राहून जायचा. ट्रेनमध्ये जागा मिळाली तर कसाबसा पोळी भाजीचा रोल घशाखाली ढकलून द्यायची, नाहीतर मग ऑफिसमध्ये लंच टाईमचीच वाट पाहायची. सुमन ट्रेनमध्ये चढली तेव्हा तिच्या नजरेसमोर एक रिकामी जागा दिसली आणि ती जागा जणू तिला बोलावत होती. जणू ती जागा म्हणत होती, ये इथे बसून थोडं विसव. दिवसभराची धावपळ आणि थकवा यानंतर ती रिकामी जागा पाहून सुमनच्या मनात दिलासा देणारी लहर उठली आणि तिनं पटकन पावलं टाकली. कारण की दुसरा कोणी ती जागा घेऊ नये. खांद्यावर पिशवी टांगून ती वेगाने त्या दिशेनं जाऊ लागली. पण तेव्हाच तिची नजर एका वयोवृद्ध स्त्रीवर गेली आणि ती स्त्री हळूहळू काठीच्या आधारावर त्याच जागेकडे चालली होती. तिच्या चेहऱ्यावर वयाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या आणि तिच्या चालण्यात थकवा व अशक्तपणा जाणवत होता. सुमनचे मन एका क्षणासाठी थांबवलं आणि तिने विचार केला, ह्या वृद्ध आईला ही जागा देऊ. पण दुसरीकडे तिचा स्वतःचाही थकवा काही कमी नव्हता. ऑफिसची धावपळ, घरच्या जबाबदाऱ्या आणि त्यावर रोहनच्या अभ्यासाची कसरत, सगळं तिला जणू पिळून काढलं होतं. तिने एक क्षण विचार केला आणि मग चपळाईनं त्या जागेकडे जाऊन आपली पिशवी तिथं ठेवली आणि तिनं त्या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं आणि नजरेनं सांगितलं की ही जागा आता तिची आहे.
पण जशी ती वृद्धश्री जागेकडे चालत आली तसा सुमनने काहीतरी वेगळाच विचार केला. तिने पिशवी उचलली आणि त्या स्त्रीला इशाराने जागेवर बसायला सांगितलं. ती वयोवृद्ध स्त्री हळूहळू त्या जागेवर बसली. जशी ती त्या जागेवर बसली तेव्हा तिच्या अर्ध्या पडलेल्या दातांच्या चेहऱ्यावर असं हसू खुललं की ते सुमनच्या मनाला भिडलं. ते हसू अगदी तसंच होतं जसं तिच्या आईचं असायचं. जेव्हा त्या आपले खोटे दात काढून ठेवायच्या त्या हास्यात एक विलक्षण साधेपणा होता. एक खोल स्नेह होता जो सुमनच्या मनाला आजपर्यंत भिजून जायचा. हे हसू पाहून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं चोरून आपलं अश्रू पुसले आणि दाराजवळ जाऊन उभी राहिली. पण तिची नजर त्या वृद्धेकडे खिळून राहिली होती. तो चेहरा, ते हसू, जणू तिची आईच समोर बसली आहे. सुमनचं मन भूतकाळात गेलं. तिला आठवलं आईने कितीतरी वेळा तिला फोनवर म्हणली होती, सुमन, एकदा येऊन जा, भेटून जा, अगदी एकदाच का होईना पण येऊन जा. पण सुमन प्रत्येक वेळी आपल्या संसारात कामाच्या गोंधळात अडकवून राहिली. रोहनचा अभ्यास, त्याच्या शाळेची फी, ट्युशन, त्याचे लहान सहान हट्ट, मग अर्जुनचं काम जे नेहमी त्याला घरापासून दूर ठेवत होतं. ऑफिसचं टेन्शन, मीटिंग्स, हेडलाईन्स सगळं सुमनच्या खांद्यावरच होतं. त्यामुळे तिनं स्वतःला इतक्या जबाबदाऱ्यांच्या बेड्यात गुंफून घेतलं की आईला भेटायला वेळच काढू शकली नाही. आईनं शेवटच्या वेळेस फोनवर सांगितलं होतं, सुमन, मी आता म्हातारी होत चालली आहे, तू एकदा ये, थोडा वेळ दे. पण सुमननं प्रत्येक वेळी असंच सांगितलं, पुढच्या वेळी येईन, आता तर सगळं ठीक होईल. आता तर सगळं ठीक आहे, पण वेळेनं तिला संधीच दिली नाही. आई गेली आणि सुमन आईला शेवटच्या वेळेला सुद्धा पाहू शकली नाही. त्या दिवशी जेव्हा तिला बातमी मिळाली ती ऑफिसमध्ये होती. फोनवर तिच्या बहिणीने रडतच तिला सांगितलं, आई आता आपल्यात राहिली नाही ग सुमन. ते ऐकून ती थक्क झाली. तिचा विश्वासच बसत नव्हता की आई, जी नेहमी तिची वाट बघायची, आता ती कधीच भेटणार नाही. तिला असं वाटलं जणू आई रागावूनच निघून गेली. जणू शिक्षा दिली की शेवटच्या वेळीही तिने सुमनला जवळ बोलावलं नाही. ट्रेनच्या खिडकीतून येणारी गार हवा तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होती, पण तिचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. ती त्या वृद्धेकडेच पाहत राहिली, जी आता जागेवर शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यात एक समाधान दिसत होतं, जणू काही तिला एखादा मोठा दिलासा मिळाला होता. सुमनने मनात विचार केला, जर मी आईलाही असा दिलासा देऊ शकले असते तर, जर मी एकदा तिला भेटायला गेले असते. तिचं मन जड झालं. तिने डोळे मिटले आणि आईच्या त्या हसण्याला आठवलं, जे नेहमी तिला धीर द्यायचं. ट्रेनचा वेग वाढत होता आणि सुमनच्या मनात त्या वृद्धेबद्दल एक विलक्षण आपलेपणा दाटून आला. तिने विचार केला, कदाचित आईनेच मला या प्रसंगातून काही शिकवायचं ठरवलं असेल. तिने आपली पिशवीतली पाण्याची बाटली काढली आणि त्या वृद्धेकडे सरकवली आणि आई, पाणी प्या, सुमन हलक्या आवाजात म्हणाली. त्या महिलेनं हसत बाटली घेतली आणि मंद स्वरात म्हणाली, धन्यवाद. त्या मुली शब्दानं सुमनचं मन पुन्हा हललं. ती परत दाराजवळ जाऊन शांतपणे उभी राहिली. ट्रेनच्या शिट्ट्या, बाहेरचा गोंगाट, गर्दीचा कल्पला, अगदी सगळं मंदावलं. सुमनच्या मनात फक्त एकच विचार गुंजत राहिला, आई, कदाचित जर मी तुला अजून एकदा भेटले असते. तिने मनोमन एक वचन दिलं असतं, आता ती आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढेल, कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी. कारण काही गोष्टी, काही माणसं थांबत नाहीत. आईच्या जाण्यानंतर सुमनच्या मनात वारंवार एकच प्रश्न उभा राहायचा, जर तिनं आईच्या शेवटच्या दिवसात सुट्टी घेतली असती, जर ती एकदा भेटायला गेली असती, तर कदाचित ही खंत, ही वेदना, जी प्रत्येक क्षणी तिच्या मनाला टोचत होती, ती टोचली नसती. ती विचार करायची, मी आईचं ऐकलं असतं, मी तिच्या हाकेला प्रतिसाद दिला असता. हा विचार तिला रात्री झोपू देत नसे आणि दिवसा कामाच्या गर्दीतही अचानक डोळे आले डोळे ओले करून टाकत असायचे. तेव्हा ट्रेनच्या गर्दीत आणि गोंगाटात सुमनला आपल्या हातावर एक स्नेहपूर्ण स्पर्श जाणवला.
ती चकित होऊन वळली तर समोर तीच वृद्ध स्त्री उभी होती जिला सुमनने आपली जागा दिली होती. त्यांच्या डोळ्यात एक खोल करुणा होती, जणू त्या सुमनच्या मनातील वेदना वाचत होत्या. सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे ना मुली, त्यांच्या मृदू आवाजात अगदी आईच्या शब्दातील ऊब होती. सुमनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्या वृद्ध महिलेनं तिच्या ओलसर डोळ्यांकडे बोट दाखवलं. तेव्हा सुमनला जाणवलं की ती आईच्या आठवणीत इतकी हरवली होती की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत हे तिला कळतच नव्हतं. पूर्ण डब्बा आता तिच्याकडेच पाहत होता, काही लोक कुतूहलाने तर काही सहानुभूतीने. सुमनने घाईघाईने आपले डोळे पुसले आणि जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न केला. आईची आठवण आली. ती हलक्या आवाजात म्हणाली, जणू ती स्वतःला धीर देत होती. मग ती वृद्ध महिला साधेपणानं पण खोल अर्थाने म्हणाली, मग जाऊन भेटून ये. सुमनचा गळा दाटून आला. ती फक्त एवढंच म्हणू शकली, आता खूप उशीर झालाय. असं म्हणताना तिचा आवाज दाटला आणि अश्रूंनी पुन्हा डोळ्यातून मार्ग काढला. त्या महिलेनं काही न बोलता सुमनच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. त्या स्पर्शात एक वेगळाच दिलासा होता, जणू आईचा आशीर्वाद आहे. मग जसा त्यांचं स्टेशन आलं त्या हळूहळू उतरल्या. सुमनचे डोळे त्यांना जाताना पाहले नाहीत जोवर त्या गर्दीत अदृश्य झाल्या नाहीत. त्या गेल्यानंतर ट्रेनमध्ये एकामागोमाग लोक चढत राहिले. सुमन बाजूला सरकली, जशी ती रोज आपल्या दुःखालाही एखाद्या कोपऱ्यात ठेवून पुन्हा कामात गुंतून जायची. पण प्रत्येक रिकाम्या क्षणी आईची कुठली ना कुठली आठवण तिला पुन्हा भिजवून टाकायची. आईचं सुमनचं सर्वात मोठं आधारस्तंभ होतं. आईमुळे सुमननं आयुष्यात इतकं काही मिळवलं होतं. शाळेचे दिवस असोत किंवा कॉलेजचे शिक्षण. आईनं नेहमीच तिला धैर्य दिलं होतं. जेव्हा सुमनला वाटायचं की ती एखाद्या परीक्षेत पास होऊ शकणार नाही, तेव्हा आई नेहमी म्हणायची, बाळा प्रयत्न कर, हरायचं म्हणून घाबरण्याची गरज नाही. आईनं तिला फक्त शिक्षणात पुढं जायला शिकवलं नव्हतं तर आयुष्य जगण्याची पद्धतही शिकवली होती. एखादा छंद जोपास बाळा, आई नेहमी म्हणायची. आयुष्यात काम आणि कुटुंब यांच्यामध्ये असं काहीतरी असायला हवं जे तुझं स्वतःचं असेल. सुमनला आठवलं कसं आईनं तिला चित्रकला शिकवली होती. लहानपणी जेव्हा ती रंगाशी खेळायची तेव्हा आई तिच्या विस्कळीत चित्रांकडे पाहून कौतुक करायची. हे बघ किती सुंदर सूर्य काढलायस तू, आई म्हणायची, जरी तो सूर्य फक्त एक पिवळा गोलाकार गोळा असायचा. आईमुळे सुमनने चित्रकला, पुस्तके वाचणे आणि बागकाम असे छंद स्वीकारले. आई नेहमी म्हणायची, कुटुंब असेल, मुलं असतील, त्यांच्यासाठी वेळ देत राहशील. पण एक दिवस असं होईल की मुलं मोठी होतील, ते त्यांच्या जगात व्यस्त होतील आणि तू माझ्यासारखी एकटी राहशील. तेव्हा माझी ही गोष्ट तुला नक्की आठवेल. सुमन तेव्हा हसत उत्तर द्यायचे, आई खरंच? मला तर एकटेपण फार आवडतं. मी भरपूर झोप घेईन आणि पुस्तकं वाचेन. आई फक्त हसून म्हणायची, किती दिवस बाळा, प्रत्येक दिवस सारखाच वाटू लागेल. म्हणून एखादा छंद जोपास, त्यांना सोबत ठेव, तेव्हाच एकटेपणातही शांतता मिळेल. आता आईची ती गोष्ट सुमनला पुन्हा पुन्हा आठवत होती. आई बरोबर होती. रोहन आता मोठा होत होता, आपल्या दुनियेत रमला होता. अर्जुनचं काम त्याला नेहमीच व्यस्त ठेवायचं आणि उरलेल्या वेळेत तो मोबाईलमध्ये व्यस्त असायचा. आणि सुमन, ती आपले छंद विसरली होती. तिचं आयुष्य आता फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं होऊन राहिलं होतं. ट्रेनच्या खिडकीतून येणारा वारा आता अधिक जोरात येत होता. सुमननं डोळे मिटले आणि आईचा आवाज पुन्हा ऐकला, आपला छंद जोपास बाळा. तिनं मनाशी ठरवलं की आता ती स्वतःसाठी वेळ काढेल. कदाचित पुन्हा चित्रकला सुरू करेल. कदाचित त्या छोट्याशा कुंडीत पुन्हा फूल लावेल, जसं ती लहानपणी आईसोबत लावत असायची. आई जरी आता या जगात नव्हती तरी तिचे धडे, तिचे शब्द नेहमीच सुमनसोबत होते. ट्रेन थांबू लागली. सुमनने आपली बॅग खांद्यावर टाकली आणि दरवाजाकडे चालू लागली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनाशी ठरवलं, आई, मी तुझं ऐकेन. आता मी स्वतःसाठीही जगेन. तिने आकाशाकडे पाहिलं, जणू आई तिथूनच तिला पाहत होती.
आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. आईच्या या बोलांनीच सुमनला पुढे जाण्याचं धैर्य दिलं होतं. जेव्हा जेव्हा ती कमजोर पडली, आईनेच तिला सावरलं. रोहनच्या जन्मानंतरही आईने तिची एवढी काळजी घेतली की सुमनला सहज ऑफिसला जाता आलं. अनेकदा सुमन घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडण्याचा विचार करायची, पण आई दरवेळी थांबवायची. घरात बसून काय करशील? निदान कामाच्या बहाण्यानं बाहेर तरी जात आहेस. रस्त्यात काही अनोळखी चेहरे का होईना, पण ताजेपणा मिळतो ना. आईची गोष्ट आज खरी वाटत होती. ट्रेनमध्ये जेव्हा एका अनोळखी काकीने तिचे अश्रू पाहून विचारलं, तेव्हा एक वेगळंच आपलेपणा जाणवला. असा आपलेपणा आता तिला घरातही मिळत नव्हता. अर्जुन तर आता जणू परका वाटू लागला होता. सुमनचं लग्न अरेंज मॅरेज होतं, पण तो एक महिना जो साखरपुड्यापासून लग्नापर्यंत गेला, सगळं काही बदलून गेलं होतं. त्या काळात अर्जुन आणि सुमनची प्रत्येक भेट एक नवीन गोष्ट विणायची. पहिल्यांदा जेव्हा ते कॉफी शॉपमध्ये भेटले, तेव्हा अर्जुनची घाबरटपणा आणि सुमनची लाजरी हसरी मुद्रा यानं वातावरणात हलकं फुलकं केलं होतं. अर्जुन गमतीनं म्हणाला होता, मला तर वाटलं होतं तू माझ्याशी बोलणारच नाहीस. सुमन हसत म्हणाली, मी तर विचार करत होते तू इतका स्मार्ट आहेस, कदाचित माझ्यामुळे कंटाळशील. दोघेही हसले आणि त्या हास्याने त्यांच्या नात्यातली औपचारिकता तुटून गेली. मग प्रत्येक भेटीत ते एकमेकांना अधिक जवळून ओळखू लागले. कधी बागेतला लांब फेरफटका, कधी उशिरापर्यंत फोनवर गप्पा आणि कधी फक्त एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न. अर्जुनला सुमनचा साधेपणा आवडला आणि सुमनला अर्जुनचं प्रत्येक छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेणं, त्यांच्याकडे लक्ष देणं. साखरपुड्यानंतरच्या एका संध्याकाळी जेव्हा सुमनने अर्जुनला सांगितलं की तिला जुन्या हिंदी चित्रपटांची फार आवड आहे, तेव्हा पुढच्या भेटीत अर्जुन एक जुन्या चित्रपटाची DVD घेऊन आला. चल, लग्नानंतर आपण दोघं मिळून पाहूया, असे तो हसत म्हणाला. त्या क्षणी सुमनचं मन अजूनच वितळलं. लग्नाच्या दिवशी पाहुण्यांच्या गर्दीत सगळेच म्हणत होते, हे अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज जास्त वाटतंय. सुमन लाजून लाल झाली आणि फक्त हसत राहिली, पण मनातून ती अर्जुनसाठी खोल जिव्हाळा अनुभवत होती. त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीत, काळजीत सुमनला स्वतःचं खासपण जाणवत होतं. एकदा सुमनला हलका ताप आला होता, तेव्हा अर्जुन रात्री औषध घेऊन तिच्या घरी पोचला होता. तू ठीक आहेस ना? त्याच्या डोळ्यातली काळजी स्पष्ट दिसत होती. सुमनने तेव्हा विचार केला होता, हा तोच माणूस आहे जो माझी प्रत्येक छोटी वेदना स्वतःची समजतो. पण आता ट्रेनच्या खिडकीपाशी उभी सुमन त्या अर्जुनला आठवत होती, जो तिच्या एका हुंदक्यावर अस्वस्थ व्हायचा. आज सकाळी जेव्हा ती भाजी चिरत होती आणि तिच्या बोटातून रक्त वाहू लागलं, तेव्हा अर्जुन सोफ्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत होता. अर्जुन जरा बॅड ॲट डे असा सुमन म्हणाली, पण तिचा आवाज जणू अनोळखीच राहिला. अर्जुनने फक्त म्हटलं आणि नजर मोबाईलच्या स्क्रीनवर विखळून टाकली. सुमनने स्वतःचं स्वयंपाकघरातल्या ड्रॉवरमधून एक बँड घेतला आणि तो बोटाला लावला. त्या क्षणी तिला जाणवलं की त्यांच्या नात्यातली ती काळजी कुठेतरी हरवून गेली होती. रोहनच्या जन्मानंतर सुमनचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. बाळाची काळजी, घरकाम आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या सगळं जणू तिच्या आयुष्यात वादळासारखं आलं होतं. अर्जुनही त्याच्या कामात व्यस्त होऊ लागला. नवीन प्रोजेक्ट, लांबच्या मीटिंग्स आणि रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणं हे आता त्याच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलं होतं. सुरुवातीला सुमनला यात काही तक्रार नव्हती. ती विचार करायची, तो मेहनत करतोय आपल्यासाठी, रोहनसाठी. पण हळूहळू त्यांच्या दोघातली संवाद कमी होत गेला. आता रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर सुद्धा एक तर रोहनच्या गोष्टी असायच्या किंवा मग शांतता. सुमनला आठवतच नव्हतं शेवटचा वेळ कधी होता जेव्हा त्यांनी कोणत्याही जबाबदारीशिवाय एकत्र वेळ घालवला होता. शेवटचा वेळ कधी होता जेव्हा अर्जुनने तिच्या डोळ्यात पाहून विचारलं होतं, सुमन तू ठीक आहेस ना? ती दरी कधी आणि कशी निर्माण झाली हे सुमनला अजिबात समजलं नव्हतं.
कदाचित ही रोजची धावपळ होती, कदाचित जबाबदाऱ्यांचं ओझं, किंवा कदाचित दोघंही एकमेकांना इतकं गृहीत धरू लागले होते की तो जुना प्रेमभाव, ती जादू कुठेतरी मागे राहून गेली होती. ट्रेनच्या शिट्टीने सुमनला विचारांतून बाहेर काढलं. ती अजूनही दरवाजाजवळ उभी होती. बाहेरची हवा तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होती. तिने मनात विचार केला, कदाचित मीही अर्जुनला समजून घेण्याचा प्रयत्न कमी केला का? कदाचित त्यालाही माझी गरज आहे, पण तो सांगू शकत नाही. असा विचार करून सुमनने मनाशी ठरवलं की आज रात्री तीच अर्जुनशी मनमोकळेपणाने बोलेल. रोहनला झोपवल्यानंतर ते दोघं बसतील, जुन्या आठवणी काढतील आणि कदाचित ती जुनी जवळीक पुन्हा जाणवेल. सुमनने डोळे मिटले आणि आईची ती वाक्य आठवली, आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढ बाळा, नातेसंबंधांनाही पहा आणि आपले छंदही जोपास. सुमनने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसली. हो आई, ती मनात म्हणाली. आता मी सगळं ठीक करून टाकेन. ट्रेन आपल्या गंतव्याकडे धावत होती आणि सुमनच्या मनात एक नवा संकल्प जागा होत होता. आपल्या नात्यांना, आपल्या छंदांना आणि स्वतःलाच पुन्हा जगण्याचा संकल्प. अचानक एका जोरदार हॉर्नच्या आवाजानं ती दचकली. ती रस्त्याच्या मधोमध होती. पटकन बाजूला झाली आणि इकडे तिकडे पाहिलं की ती नेमकी कुठे आहे. सवयीप्रमाणे ती आपल्या स्टेशनवर उतरून रोजच्या प्रमाणे ऑफिसकडे चालू लागली होती. पण मनात इतके विचार होते की वाटेचं भानच राहिलं नव्हतं. तेवढ्यात बॅगेत ठेवलेला मोबाईल वाजला. गोंधळून तिने न बघताच कॉल रिसीव्ह केला आणि एकदम म्हणाली, सॉरी सर, ती माझी ट्रेन सुटली होती. मी आता स्टेशनवरून. पलीकडून खळखळून हसणाऱ्या आवाजानं ती दचकल्यासारखी झाली. अहो काय गोष्ट आहे? आपली शेरनी तर ऑफिसचं नाव ऐकूनच घाबरली. सुमनचे डोळे मोठे झाले. तिनं पटकन फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं. राधिका कॉलिंग शट. राधिका, तू आहेस? सुमननं सुटकेचा निश्वास सोडला. जशी काही ती एखाद्या खोल खड्ड्यातून बाहेर आली. यार, मला वाटलं बॉसचा फोन आहे. आपली वाघीण तर भित्री भागूबाई बनली आहे वाटतं तुला परत जंगलात बोलवायची वेळ आली आहे. राधिका तिच्या बिनधास्त अंदाजात म्हणाली. सुमन ऑफिसकडे पटापट पावले टाकत चालत विचारांमध्येच म्हणाली, हो, काय प्लॅन आहे? अगं, तुला नक्की यावंच लागेल यावेळी, नाहीतर पुढच्या वेळी भित्री भागूबाई नाही, थेट घाबरून कोपऱ्यात बसशील. कुठे यायचं आहे? काय बोलतीयेस? काही समजतच नाहीये. सुमन आता चिडू लागली होती. कॉलेज गेट टुगेदरला यार, सांगितलं होतं ना. सुमनच्या आवाजात निराशा होती. राधिका, मी नंतर कॉल करते, आज थोडा उशीर झाला आहे, असं म्हणून तिनं कॉल कट केला. ऑफिसवरून परत येताना राधिकेचे शब्द मनात घोळत होते. तिला आठवलं की गेल्या आठवड्यात राधिकेनं गेट टुगेदरचं निमंत्रण दिलं होतं, पण ती कशी जाऊ शकली असती? घर, ऑफिस, रोहनच्या अभ्यासाची जबाबदारी, अर्जुनचं काम, सगळं तिच्याच भरवशावर होतं. आणि शिवाय ती आता आधीसारखी सुमन राहिली तरी कुठे होती? घरी पोचल्यावर चहाचा कप घेऊन ती एकटी बसली. हे काही क्षण होते जेव्हा तिला थोडी शांती मिळायची. रोहन त्याच्या स्विमिंगच्या क्लासला गेला होता आणि अर्जुन अजून ऑफिसहून परत आलेला नव्हता. सुमन काही वेळ काही विचार न करता शांत बसली. तेव्हाच फोन पुन्हा वाजला आणि स्क्रीनवर राधिकाचं नाव चमकत होतं. सुमनने फोन उचलणं टाळलं, पण लगेचच व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन आलं. राधिकाचा मेसेज. गेट टुगेदरबद्दल सुमनने वरच्या पातळीवर तो वाचला आणि तिचं मन चिंतातूर झालं. ती जाऊ इच्छित होती की नाही, पण हृदयाने लगेच उत्तर दिलं, जाऊ शकत नाही तर काय विचार करायचा. रात्री रोहनला झोपल्यावर सगळं काम आटोपल्यानंतर सुमन जेव्हा खोलीत आली तेव्हा अर्जुन नेहमीप्रमाणे फोनमध्ये हरवलेला होता. तिने एक नजर त्याच्याकडे टाकली आणि शांतपणे पलंगावर पडली. झोप तर दूरची गोष्ट होती, मन भ्रमित करत होतं. खरंच पलंगाचे दोन कोपरे अनेकदा दोन वेगवेगळ्या जागांनी नोंद ठरतात.
अचानक कुठून तरी विचार येऊन सुमनने या दोन जगांमध्ये एक पूल बांधण्याचा प्रयत्न केला. अहो, ती म्हणाली. अर्जुन फोनमध्ये बुडालेला. तो त्याच अवस्थेत म्हणाला, मी विचार करत होते काही दिवसांसाठी कुठेतरी जाऊया. सुमनच्या आतली खळबळ आता तोंडावर आली होती. कुठे? अर्जुन आता थोडं लक्ष देऊन ऐकू लागला. कुठेही. राधिकेचा कॉल आला होता. कॉलेजचं गेट टुगेदर आहे, तर तू जाऊ शकतेस. अर्जुन आता पूर्णपणे फोनच्या बाहेर आला होता. कुठे? मी गेले तर घराचं काय होईल? सुमनने थोड्या नाराजीनं उत्तर दिलं. घराचं काय होईल? मी आहे ना. असं काय आहे की सगळं फक्त तूच करू शकतेस? अर्धा दिवस तर आपण सगळेच बाहेर असतो. अर्जुनचा बेशिस्त आणि बेफिकीर सूर सुमनला छेद देतोय असा वाटला. हो, मी काय करणार? माझ्या विना तर सगळं चालून जाईल. एक दिवसही नसले तर कळेल. घरात एकसुद्धा तुकडा हलणार नाही. असं काही नाही, मी सुद्धा सगळं करू शकतो. तुझ्यापूर्वी तू नव्हती तेव्हा मी सगळं करायचंच की. मी बनवलेली मुगाची डाळ आजही मित्रांमध्ये प्रसिद्ध आहे. तू पण ऐकलं असशील. वरून आम्ही सगळे म्हणत होते. हो, ज्याने सगळं चाखलीच नाही त्याची तारीफ कोण करतोय? त्याने काय फरक पडतोय? ना आम्हाला खायला मिळालं ना काही आम्ही काम करताना पाहिलं. सुमनला माहीत होतं की अर्जुन आपल्या मूगडाळीची निंदा सहन करू शकत नाही, पण स्वतः केलेल्या कामाचं श्रेय हिसकावलं जातंय याचं तिला दुःख होतं. म्हणूनच ती मुद्दाम टोमणे मारत होती. जिथं बिछाण्यावर समजुतीची चादर पसरलेली होती तिथं आता एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. सुमन, तुला काय वाटतं? तुझ्याशिवाय घर चालत नाही? या गैरसमजात राहू नकोस. तुला जिथं जायचं आहे तिथं तू जा. मी घर, ऑफिस सगळं सांभाळीन. लग्नाआधीही मी माझं आयुष्य नीट जगत होतो. कधी बाहेरचं खाल्लं नाही. स्वतःच बनवत होतो. लोकांना खाऊ घातलंही होतं. हो, जेव्हा मी निघून जाईन तेव्हा खरी गृहस्थी म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. सुमन तुच्छतेने म्हणाली आणि चेहरा फिरवून झोपेचं नाटक करू लागली. चादर डोक्यावर ओढून जरून तिने स्वतः आणि अर्जुन यांच्यात भिंतच उभी केली. अर्जुनही दुसऱ्या बाजूला मोबाईलमध्ये पुन्हा हरवला. पप्पा उठा ना. रोहनच्या आवाजाने अर्जुन दचकून उठला. बाहेरची हलकी प्रकाश किरणे सकाळची चाहूल देत होती. रोहनच्या डोळ्यात चिंता होती. काय झालं बाळा? अर्जुनने घाबरून विचारलं. मम्मी घरी नाही आहे. रोहनचा आवाज जड झाला होता. नाही आहे म्हणजे? वॉशरूममध्ये असेल. पाहिलंस का? रोहनने नकारार्थी मान हलवली. कदाचित मार्केटला गेली असेल. मम्मी सकाळी सकाळी मार्केटला जात नाहीत. तिला किती कामं असतं. रोहन जणू सुमनच्या पर्सनल सेक्रेटरीत झाला होता. अर्जुन बिछाण्यावरून उडी मारत म्हणाला, थांब, मी तुझ्या मम्मीला कॉल करतो. जसा त्याने सुमनचा फोन लावला, हॉलमधून रिंगटोन ऐकू आली. रोहन पळत जात म्हणाला, मम्मी? पण हॉलमध्ये जाऊन पाहिलं तर तो सुमनचा फोन हातात धरून खिन्न उभा होता. मम्मीचा फोन तर इथेच आहे. आता अर्जुनलाही बेचैन होऊ लागला. असं कधीच झालं नव्हतं की सुमन न सांगता सकाळी सकाळी कुठं गेली असेल. त्याने रोहनला दूध, ब्रेड दिलं. स्वतःही जवळ बसला आणि एकामागून एक ठिकाणी फोन करू लागला जिथं सुमन असू शकते. रोहनने नाश्त्याला हातही लावला नाही. त्याचे डोळे पप्पांकडे खेळले गेले होते. जणू उत्तर त्यांच्याकडूनच मिळेल. अर्जुनने बऱ्याच ठिकाणी फोन केले पण सुमनचा पत्ता लागला नाही. तेवढ्यात सुमनच्या फोनवर राधिकाचा कॉल आला. अर्जुनने पटकन फोन उचलला आणि सगळी परिस्थिती सांगितली. राधिका घाबरली. अर्जुन, तुमच्या दोघांमध्ये काही वादविवाद झाला होता का? सॉरी, मी फक्त सुमनच्या काळजीपोटी विचारते आहे. कदाचित आसपासच असेल. मीही माझ्या ओळखीच्यांकडून चौकशी करते. काही समजलं तर लगेच फोन करते. अर्जुन फक्त ठीक आहे असं म्हणाला आणि कॉल कट केला. तेवढ्यात अर्जुनला आठवलं की काल रात्री त्यांचा वाद झाला होता. पण असं तर अनेकदा होतं.
कदाचित आता त्यांच्यातील संवाद इतकाच उरला होता. नाहीतर सुमन दिवसभर घरकामात व्यस्त असायची, त्यावर ऑफिसचा ताण वेगळाच. रोहनही तिला शांतपणे बसू देत नसे. जेव्हा ती मोकळी होत असे तेव्हा अर्जुनला दमून झोपायला लावायचं. वर्षानुवर्ष त्यांच्या संवादाला जणू पूर्णविराम मिळाला होता. आधी दोघे असे एकमेकांशी वेळ काढायचे, पण रोहन आल्यापासून सुमनचं सगळं लक्ष त्याच्यावरच स्थिरावलं. अर्जुननेही जणू मित्रांच्या जगात स्वतःला मर्यादित केलं होतं. आधी दिवसभर बोलणारी सुमन आता गप्प राहू लागली होती. ती फक्त कामातच बुडून राहायची. काल सुमन खरंच बरोबर म्हणाली होती की अर्जुनने पूर्ण घर तिच्या भरोश्यावर सोडले. यावरून तो भडकला होता. कुठे सुमन यांचं कारणाने रागावून कुठेतरी गेली तर नाही ना? हा विचार येताच अर्जुन अजून अस्वस्थ झाला. त्याने सुमनचा फोन उचलला. कदाचित कुठे गेली असेल याचा काही मागोवा मिळेल. फोनमध्ये खूप सारे न वाचलेले मेसेजेस होते. त्यातील बहुतांश तक्रारी होत्या की सुमन कोणाशी बोलत नाही. अर्जुनला अचानक अपराधीपणाची जाणीव झाली. सुमनकडे खरंच स्वतःसाठी वेळ नव्हता आणि तो फक्त तक्रारी करत राहिला. त्याने फोन घट्ट पकडला आणि पुटपुटला, सुमन, कुठे आहेस तू? एकदा तरी परत ये, मी सगळं बदलून टाकेन. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि रोहन धावत गेला आणि त्याच्या मागे अर्जुनही जवळजवळ पळत पोहोचला. दार उघडलं तर समोर हसतमुख सुमन उभी होती. तिला पाहताच रोहनने तिला लगेच मिठी मारली. कुठे गेली होतीस तू? फोनही इथंच ठेवून गेली होतीस. कुठे शोधायचं तुला, आणि तेही कसं? अजिबात काळजी नाही तुला, अर्जुनने जवळजवळ ओरडल्यासारखा म्हणाला. सुमनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. रोहन निरागसतेने म्हणाला, मम्मी, मी तर तुला किती वेळापासून शोधत होतो. माहिती आहे पप्पा किती टेन्शनमध्ये होते. त्यांनी सगळ्यांना फोन केले. सुमन हसत झुकली आणि रोहनच्या कपाळावर चुंबन घेऊन म्हणाली, तू तर 9 वाजेपर्यंत उठत नाहीस. आज एवढ्या लवकर कसा उठलास? मम्मीशिवाय झोपेच आली नाही, रोहनने हळूच म्हणाला. अर्जुनची नजर सुमनवर खिळली होती. राग दाखवत होता, पण मन मात्र हलकं झालं होतं. मी कालच सांगितलं होतं ना, आता रोज योगा आणि मेडिटेशन क्लासला जाणार आहे. तुम्हा दोघांना सांगितलं होतं, पण तुम्ही माझ्या गोष्टींकडे लक्षच देत नाही, सुमन म्हणाली आणि आत जाऊ लागली. अर्जुनने तिला आपल्या जवळ ओढून घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, जे तो थांबवू शकला नाही. सुमन, सॉरी, आजपासून तुला कधीही एकटं वाटू देणार नाही. मी तुझ्या सोबत आहे. मी बदलून जाईन. सुमन आश्चर्याने अर्जुनकडे पाहत होती. अर्जुन, तुला काय झालं आहे? मी तर काहीच म्हणाले नाही, पण तू कधी तक्रार केली नाही सुमन, आणि याच गोष्टीने मला आतून तोडलं. तू या घराची ताकद आहेस, पण आम्हीच तुला बांधून ठेवले. तू उडू इच्छितेस, आता मी तुझे पंख कापणार नाही, तुला मुक्तपणे उडू देईन. सुमनच्या डोळ्यात पाणी दाटलं. सुमन अर्जुनला सोफ्यावर घेऊन आली आणि त्याच्यासमोर शेजारी बसली. रोहनला तिने पाणी आणायला खुणावलं. अर्जुनने रोहनला मांडीवर बसवलं आणि म्हणाला, रोहन बाळा, मम्मीला त्यांच्या मैत्रिणींना भेटायला जायचं आहे. आपण दोघं मिळून घर सांभाळूया का? रोहन थोडा शांत राहिला आणि मग म्हणाला, मम्मीशिवाय घर छान वाटत नाही पप्पा. मलाही छान वाटत नाही बाळा, पण मम्मीला देखील तर थोडा ब्रेक लागतोच ना. आपण शाळा ऑफिसनंतर स्वतःसाठी वेळ काढतो, तर मम्मी का नाही? रोहन विचार करून म्हणाला, ठीक आहे मम्मी, पण फोनसोबत नक्की घेऊन जा आणि रात्री व्हिडिओ कॉल करून जरूर कर. सुमनच्या डोळ्यातून भावनांचा पूर उसळला आणि तिने रोहनला घट्ट मिठी मारली. अर्जुनने हसत दोघांना आपल्या बाहुपाशात घेतलं आणि म्हणाला, अरे, या मम्मी मुलाच्या प्रेमात पप्पाला विसरलात का? रोहन खळखळून हसू लागला
सुमनने अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या कानात हळूच म्हणाली, मी ऐकलं होतं की योगाचे अनेक फायदे असतात, पण असे कमाल फायदेही असतील असं आज पहिल्यांदाच जाणवलं. अर्जुनने हसत दोघांना अधिक घट्ट कवळलं आणि खिडकीतून सूर्यकिरण आत डोकावत होते आणि घरात नात्यांची ऊब एका नव्या सकाळीसह फुलत होती. मित्रांनो, कधीकधी आयुष्याच्या धावपळीत आपण आपल्या सर्वात मोठ्या संपत्तीकडे दुर्लक्ष करतो. आपल्या आईवडिलांचं प्रेम असो, कधी वेळ काढून त्यांना भेटा. एकदा फोन करून तरी त्यांना सांगा, आई तुझी खूप आठवण येते. कारण काय माहिती, उद्या असू की नसू, आणि जर आई किंवा वडील आता ह्या जगात नसतील तर त्यांच्या प्रेमाला आपल्या मनात जिवंत ठेवा. आपलं आयुष्य थोडं त्यांच्या आठवणींसाठीही जगा. आणि हो, स्वतःला इतकं हरवू नका की जे तुमचे सर्वात आपले आहेत तेच तुमच्यापासून दूर जावेत. आयुष्यातलं खरं प्रेम शांततेनंही असतं, पण प्रत्येक शांतता योग्य नसते. पती पत्नीचं नातं केवळ एकत्र राहण्याचं नाव नाही, तर एकमेकांना जाणवण्याचं नाव आहे. कारण जिथे मी आणि तू संपतं तिथूनच आपण. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की